उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना पाडण्याचं चॅलेंज दिल्याच्या नंतर आक्रोश मोर्चामध्ये अमोल कोल्हे यांचं भाषण झालं। मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना उद्देशून अमोल कोल्हे काय म्हणाले आपण ऐकू। खरं तर या शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर लय जणांच्या पोटात मळमळायला लागले। म्हणजे आता मी मगाशी फेसबुकवर बघितली घाईघाईनी पोस्ट, एका पक्षाच्या आंबेगाव तालुकावाल्यांनी घाईघाईनी पोस्ट टाकली, शेतकरी मोर्चात लईच गाड्या दिसतात। अरे शेतकऱ्यांकडे 4 चाकी गाड्या आल्या तर भाजपावाल्यांच्या पोटात काय दुखायला लागले। त्यांचं म्हणणं आहे की या मोर्चात शेतकरी नाही। मग हे बाबा बोलले ते कोण होते? युरियाची किंमत सांगणारे हे सगळी मंडळी कोण होती? ही सगळी मंडळी कोण आहे? त्यामुळे ज्यांच्या पोटात मळमळायला लागले त्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष काय म्हटले माहिती? आज या शेतकरी मोर्चाने काहीही साध्य होणार नाही। हे जर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बोलत असतील तर मी माननीय प्रदेशाध्यक्षांचं मनापासून आभार मानतो। साहेब, कारण भारतीय जनता पक्षाचा शेतकरी विरोधी चेहरा समोर आणण्याचं काम कोणी केलंय तर ते भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी केलंय आणि म्हणून त्यांना हे म्हणावं लागतंय। अरे केंद्रात सरकार तुमचं, या सरकारनं कांद्यावर निर्यात बंदी लादली। 6 महिन्यापूर्वी जेव्हा कांद्याला भाव मिळण्याची आशा निर्माण झाली होती तेव्हा त्याच्यावर 40% निर्यात शुल्क लादलं आणि महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घाईघाईने जपानमधून ट्विट केलं, 2410 रुपयांनी 2 लाख टन कांदा खरेदी करणार। मिळाली 2410 रुपयांनी झाली खरेदी? आई तर कोणी ज्याची 2410 रुपयांनी कांदा खरेदी केला गेला? या पद्धतीने शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं ना। आता सुद्धा जेव्हा कांद्याला 40 रुपयापर्यंत भाव मिळायची आशा निर्माण झाली, ती भाव मिळत होता, तेव्हा घाईघाईने या केंद्र सरकारने निर्यात बंदी लादली आणि ही निर्यात बंदी लादली किती तारखेला? 7 डिसेंबरला निर्यात बंदी लादली भावांनो। आज 27 डिसेंबर आहे। 7 डिसेंबरला निर्यात बंदी लादली, आज 27 डिसेंबर आहे। महाराष्ट्रातल्या इतकं मताधिक्य असलेल्या काही जणांच्या मते ट्रिपल इंजिन, पण आमच्या सर्वसामान्यांच्या मते 1 फुल 2 डाऊटफुलच्या सरकारला विचारायचंय 20 दिवसात केलं काय? या 20 दिवसात तुम्ही शेतकऱ्याची ही कांद्याची निर्यात बंदी उठवण्यासाठी केलं काय? माझ्या भावानं विचार करा, विचार करा। महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना तुमच्या माझ्या हिताची काय काळजी याचा विचार करा। पालकमंत्री पदाचा घोळ, लगेच ब्रेकिंग न्यूज, अमुक तातडीनं दिल्लीला रवाना, बरोबर? पक्ष फोडायची वेळ येते, लगेच ब्रेकिंग न्यूज, अमुक वेषांतर करून भेटी गाठी, लगेच मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वेळी अमुक दिल्लीला रवाना। आमच्या शेतकऱ्याची निर्यात बंदी उठवायची असेल तर त्यावेळी का दिल्लीला रवाना होत नाही? हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रश्न आहे। म्हणजे मगाशी खतांच्या विषयी चेअरमन साहेब बोलत होते। चेअरमन साहेब खताच्या गोणीचा सुद्धा, त्याच्यावर सुद्धा प्रचार करण्याचं सोडलेलं नाही। म्हणजे तुम्ही जर बघितलं तर मगाशी युरियाच्या गोणीवर फोटो येतोय, तुम्ही सांगितलं, पण या युरियाच्या गोणी बरोबरच ही जी नवीन योजना काढली, भारतीय जन उर्वरक परियोजना, सरळ खताच्या गोणीवर पक्षाच्या नावाचा प्रचार करतायत आणि असं असताना शेतकऱ्याचं मात्र मरण होईल ही गोष्ट बघतायत। हे दुटप्पी धोरण नाही तर दुसरं काय? भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात यांनी काहीच होणार नाही, उद्या लगेच आता भारतीय जनता पक्षाचा कोणीतरी माणूस म्हणेल नाही आमचा किसान सन्मान निधी आहे। आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या शेतकरी धोरणांमुळे आपल्या भागातला शेतकरी जो प्रगतिशील झालाय, वर्षाला कीटकनाशक खत हे सगळं मिळून साधारण लाखभराचा खर्च करतो का नाही आपण वावरात? लाखभराचा करतो। जीएसटी किती त्याच्यावर दादा? 18%। म्हणजे 1 लाखावर तुमच्या खिशातून केंद्रातलं सरकार काढून किती घेतंय? 18,000 आणि परत देते किती? 8,000।
आधी 6,000 होते, आता 2,000 वाढले ना, नाही आले अजून. म्हणजे 18,000 काढायचे, 6,000 द्यायचे, म्हणायचं आम्ही शेतकऱ्याचा सन्मान करतोय. ही वस्तुस्थिती आहे आज देशातल्या शेतकऱ्याची. म्हणजे जेव्हा कृषी कायदे, काळे कायदे आणले, तेव्हा दिल्लीच्या सीमांवर कडाक्याच्या थंडीत वर्षभर शेतकरी आंदोलन करत राहिला, तरी सरकारला जाग आली नाही. रोज तुम्ही बातम्या वाचत असाल पेपरला, अमुक एका उद्योगपतीचं एवढ्या लाख कोटीचं कर्ज. वाचता का नाही बाबा? देशात किती कर्ज माफ झालं माहिती का? 30 लाख कोटी रुपयाचं कर्ज माफ झालं. 30 लाख कोटी. मला एक शेतकरी दाखवा, 30 लाख कोटी राहू द्या, एक शेतकरी दाखवा ज्याचं 3 लाखाचं कर्ज माफ झालं असं. मग आमच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तुमच्याकडे पैसा नाही, पण मोजक्या उद्योगपतींची 30 लाख कोटीची कर्ज माफ करायला तुमच्याकडे पैसा आहे. दुधाच्या बाबतीत आता निर्णय घेतला कर्नाटक सरकारच्या धर्तीवर, 5 रुपये जे शासकीय दूध संस्थांना दूध घालतात त्यांना अनुदान देणार, बरोबर ना? पण या बरोबर खासगी दूध संस्थांना, म्हणजे जवळपास 80% दूध उत्पादक हे खासगी दूध संस्थांना दूध घालतात. म्हणजे 80% वाऱ्यावर सोडलं आणि 20% फक्त 5 रुपयाचं अनुदान दिलं. का सरसकट अनुदान देऊ शकत नाही तुम्ही? हा महत्वाचा प्रश्न आहे. आता आमच्या काळात काही सत्तांतर झाली. ही सत्तांतर झाल्यानंतर काही जणांनी विकासासाठी भूमिका घेतली, काही जणांनी आपापल्या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी भूमिका घेतली. हा काय म्हणाला? जही काही भूमिका घेतली. माझा प्रश्न दादा फक्त एवढाच आहे त्यांना, की जेव्हा ही भूमिका घेतली, हे प्रश्न सोडवण्यासाठी भूमिका घेतली, पण ज्या सरकारमध्ये ते सामील झालेत, या सरकारमध्ये एक उपमुख्यमंत्री विदर्भातले, त्या विदर्भातल्या उपमुख्यमंत्र्यांनी एक मानवतेच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतला. जिथं वाघाचे प्रकल्प आहेत, ते व्याघ्र प्रकल्प आहेत, आजूबाजूच्या गावामध्ये दिवसा 3 फेज लाईट दिली. एवढे मोठे ताकदवर राज्यातले नेते असतील तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट प्रवण क्षेत्र आहे. गेल्या 2 वर्षात 18,000 जनावरं गेलेली आहेत. गेल्या 8 महिन्यात 8 माणसांचा जीव गेलेला आहे.